जयंत सर, खरं तर दिग्दर्शकासाठी खूप चॅलेंजिंग आहे. कारण एक सरळ सोट कुटुंबासाठी साधा विषय असलेली मालिका दिग्दर्शित करणं, वेरॅज अशा प्रकारची मालिका दिग्दर्शित करणं ज्यामध्ये बऱ्याच गोष्टी, बरेच इफेक्ट्स एका वेळेला दाखवायचे आहेत. प्रोमो सुद्धा आत्ता आम्ही बघितला. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी वेगळं आहे, अनपेक्षित घडणारे असं दिसतंय. असं दिग्दर्शन करणं किती अवघड आणि किती म्हणजे विचारशक्ती कुठे कुठे पणाला लावलीत याचं दिग्दर्शन करताना. तसं उत्तर थोडं कठीण आहे, पण एकटा दिग्दर्शक काहीच करू शकत नाही. त्यासाठी टीम सपोर्टला उभं राहणं खूप गरजेचं असतं. जेव्हा लेखक खूप छान पद्धतीने लिहितो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला याच्या वर जायचंय आणि याच्यावर एकटा दिग्दर्शक कधीच जाऊ शकत नाही. तो त्याचं विजन मांडतो. त्यासाठी चॅनल, प्रोडक्शन हाऊस, प्रोड्युसर्स आणि संपूर्ण टीम जी सोबत काम करते आणि ऍक्टर्स यांचा सपोर्ट खूप आवश्यक असतो. आणि ते जेव्हा सगळे सपोर्ट करतात तेव्हाच आपल्याला आपल्या विजन पर्यंत जाता येतं. त्यामुळे ते दिग्दर्शकासाठी जे कसब आहे ते त्याचं एकट्याचं नसतंच कधी. सगळे जेव्हा सपोर्ट करतात तेव्हा ते शक्य होतं आणि माझ्या मते आम्ही ते बऱ्यापैकी शक्य करून दाखवलंय. पण शेवटी सतीश सर जेव्हा पाठीवर हात ठेवतील तेव्हा कळेल आम्हाला की आम्ही किती सक्सेसफुल झालोय. पण मला फार असं वाटतं की अशा मालिका लिहिणं सुद्धा एक फार मोठं कसब आहे. ते शिवधनुष्य आहे आणि जोपर्यंत ते मुळात नसेल ना तोपर्यंत ते रूपात येणार नाही. आणि अशा मालिकांचं लिखाण खरंच खूप खूप कठीण असतं आणि खूप हुशार लेखकाला आम्ही नेमलेला आहे अशी मालिका आमच्यासाठी. हो शिरीष सर, प्रत्येक मालिका लिहित असताना तुमचं नेहमीच कौतुक होतं, कारण तुमची लेखणीच तशी चालते. मात्र ही मालिका विशेष करून लिहिताना काय शिरीष लाटकरांची लेखणी नेमकी कशी चाललेली आहे? आणि अर्थात टीमचं सगळं सहकार्य आहेच. निश्चितपणे मला पहिला दिवस आठवतो, मी आणि सतीश सरांनी जेव्हा या मालिकेच्या विषयाची सुरुवात केली होती तर त्यावेळेला असा एक विषय झाला होता आमच्यामध्ये की जगामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीही गोष्टी आहेत आणि त्या कायम आहेत. म्हणजे पूर्वीही होत्या, आत्ताही होत्या. जसं आपलं एक विश्व आहे तसं या पॅरानॉर्मल गोष्टींचं सुद्धा एक विश्व आहे जे आपल्या आजूबाजूला वावरत आहे. तर त्यावेळेला सर मला म्हणाले की शिरीष, आपण जर का आत्ता असे बसलेलो आहोत आणि मला कळलं की माझ्या बाजूला बसलेली जी व्यक्ती आहे ती माणूस नाहीच आहे, ती चेटकीण आहे, तर काय होईल? मी ट्रेनमधनं चाललेलो आहे आणि माझ्या बाजूला एक मुलगी बसलेली आहे आणि मला अचानकपणे तिच्या एका ऍक्टिव्हिटीवरनं कळतं की ती वेगळी आहे, ॲबनॉर्मल आहे किंवा सुपर नॅचरल आहे. आपल्याला त्या फ्लेवरचं काहीतरी करायचं की तो जो धक्का असेल. तर मला असं वाटतं की या मालिकेचं वेगळेपण असं आहे की जरी ही सुपर नॅचरल मालिका असली तरी ती 2025 मध्ये घडते. आणि मला असं वाटतं की आमचं खरं यश त्यावेळेला असेल ज्या वेळेला ही मालिका टेलिकास्ट व्हायला लागल्यानंतर रस्त्यावरनं फिरणारा माणूस सुद्धा कदाचित बाजूच्या व्यक्तीकडे संशयाने बघेल की याच्यामध्ये काही वेगळं आहे का. सो त्या पद्धतीची या मालिकेची ट्रीटमेंट आहे. आणि सो मला असं वाटतं की तो जो एक प्रकार आम्ही पकडलाय तर मला असं वाटतं की आत्तापर्यंतच्या सगळ्या सुपरनॅचरल मालिकांमध्ये किंवा त्या जॉनरमध्ये तो थोडा वेगळेपणा आहे. आणि मला कायम स्वतःला भयरसाबद्दल खूप आकर्षण वाटलंय. म्हणजे साधी गोष्ट आहे की आपण एखाद्या कड्यावरती उभे राहतो, आपल्याला माहिती असतं खालती खूप खोल दरी आहे आणि त्याच वेळेला आपल्याला मोह वाटतो की उडी मारावी. तर त्या पद्धतीचा हा जॉनर आहे असं मला वाटतं की मला खूप भीती वाटत असते पण मला अजून घाबरायचं असतं. तर हा जो ही जी प्रेक्षकांची भीती वाटून घेण्याबद्दलची जी भूक आहे ती भूक कुठेतरी ही मालिका पूर्ण करेल असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज या मालिकेच्या निमित्ताने मला सतीश सर, मोनिका आणि स्टार प्रवाहाचे खूप आभार मानायचे आहेत. कारण इतके वेगवेगळे जॉनर्स त्यांनी मला लिहायला दिलेले आहेत. अगदी पौराणिक पासून, सुपर नॅचरल पासून, सोशल पासून, म्हणजे असा कुठलाही जॉनर नाही तो त्यांनी मला लिहून दिलेला नाहीये. तुम्ही मगाशी मला विचारलं लेखक म्हणून काय वेगळं वाटतं, तर मला असं वाटतं की
त्यांनी जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास परिपूर्णपणे निभावणं ह्याच्यातच माझ्या लेखक असण्याचा मोठा कस आहे आणि तो मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. खरे खरे खरे. आणि आता आम्हाला दिसतंय की उत्तम लिहिली जाते मालिका आणि आता आम्ही सगळेच खूप उत्कंठा ताणलेली आहे की कधी 27 ऑक्टोबर आणि रात्री 10:30 वाजता सगळेजण टीव्ही समोर बसणार.